प्रश्न विचारून हं? झालं का रोल? सर, आज जिल्ह्यातल्या वाळू माफियांना बोलावून ते बंद पत्र करून घेतले. किती वाळू माफियांना बोलावलंय आणि काय सूचना देण्यात आहेत? हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे. त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्ड होते त्यांचा आपण पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे, जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं. उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे. तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याचा 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांचं बंदपत्र घेतलेलं आहे. याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल. जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले वाळू माफिया आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज. नाही, असं नाहीये. बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे. बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत. त्याच्यावर जर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे. त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे. ठीक आहे. जिल्ह्यामध्ये सर काही अवैध वाळू वाहतूकवाल्यांकडून काही कलेक्शन वगैरे असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात असा ॲलिगेशन्स आहे, पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहे. हल्लेचा प्रकार झालेला आहे. बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता. त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे. सर, मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारे हॅवा असतात. हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात, मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जातात. हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे. मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो. प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे. पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो.